प्रत्येक सेवक सुख मांगतो, प्रत्येक सेवक सुख मांगतो, सुख सुख सुख। अरे सुख में सुमरन सब करे, दुख में करे न कोई। दुख में सुमरन सब करे, सुख में करे न कोई। सुख में सुमरन करे तो दुख काय का होय, दुख काय का होय। ज्यावेळेस एक छोटीशी कहाणी आहे, त्या कहाणीतून तुम्ही शिका की आपल्याला भगवंताचे कार्य कसे करायचे आहेत आणि भगवंत आपल्याला त्रास का देतो, भगवंत आपल्याच नशिबात दुःख का देतो। अरे सत्यमर्यादा प्रेमाने वागतो, सकाळी 4 वाजता उठतो, एवढा मोठा कापूर लावतो, सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण करतो, तो साईडवाला शिवा देते, भ्रष्टाचार करते, वाईट शिवा देते, झगडा करते, तो सुखी ना मी दुखी काहून? त्याच्या मागचा एक रिजन आहे, तो रिजन या अनुभवातून तुम्हाला सांगतो आणि मग मार्गदर्शन समाप्त करतो। टायटॅनिक सर्वांना माहित आहे, टायटॅनिक माहित आहे सर्वांना। टायटॅनिक एक काही शास्त्रज्ञ हॅलो 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 हॅलो। काही शास्त्रज्ञांनी आणि काही वैज्ञानिकांनी आणि काही इंजिनियर लोकांनी असा विचार केला की भारतामध्ये असं एकही शिप म्हणजे जहाज बनलं नाही, असे आपण खूप मोठा आकार विकला आणि आधुनिक युगातील असा एक जहाज बनवावं। आणि ते तयार झालं आणि तयार झाल्याच्या नंतर जेव्हा ते पहिला प्रवास होता त्या जहाजाचा, त्यावर जो भी व्यक्ती जाईल तो नशीबवान किंवा भाग्यवान। त्या जहाजावर ज्या दिवशी त्याचं लोकार्पण होतं आणि जहाज समुद्रातून चालणार होतं, त्या जहाजामध्ये या भारतातील मोठे मोठे अरबपती, करोडपती, मोठे मोठे महान व्यक्ती जाणार होते। त्यावेळेस आमच्यासारख्या साधारण व्यक्तीला वाटलं की मी तर एक छोटस साधारण आहे, चला मोठ्या व्यक्तींसोबत जावं आणि कुठेतरी हा आपला इतिहासामध्ये नाव नोंदवावं। म्हणून त्याच्या विचारात कल्पना आली। आता तिकीट होती भरपूर, तो जाऊ शकत नव्हता, म्हणून त्याने आपली प्रॉपर्टी विकली, काही बँक बॅलन्स घेतलं आणि तो तिकीट देऊन आपलं नाव कंप्लीट केलं। 4 मुलं, पती पत्नी, 6 लोकांचं तिकीट बुक झालं। तिकीट बुक झाल्याच्या नंतर ज्या दिवशी जाणार होता त्यावेळेस मस्त तयारी केली, मस्त आनंदात होता आणि 4, 5, 6 लोकांची तयारी झाली। त्यावेळेस काय झालं, हा काही शॉपिंग करण्यासाठी बाजारात गेला, त्यावेळेस त्याच्या मुलाला कुत्रा चावला, त्याच्या मुलाला कुत्रा चावला आणि कुत्रा चावल्याच्या नंतर डॉक्टरकडे गेला आणि घरी घेऊन आला। आता विचार आला 6 लोकांची तिकीट, आपली अर्धी संपत्ती तिकिटामध्ये गेली आणि उद्याला हा शिप जाणार आहे, तर आपण काय करू? आता एक काम करू, पत्नी म्हणते कसं करायचं, आता बाळाला घेऊन जायचं का? पत्नी काय म्हणते, नाही म्हणते तुम्ही जा, परंतु मी माझ्या बाळाला सोडून जाणार नाही। पत्नीचे कसे विचार? तर त्यालाही विचार आला की माझा मुलगा जेव्हा तो कुत्रा चावला त्यावेळेस घरचाच कुत्रा होता,
त्यावेळेस या माणसाला इतका राग आला त्या कुत्र्याला आता मारून टाकतो आणि खूप बदललं, त्याला कुत्र्याला खूप बदललं, रक्त बंबाळ करून टाकलं राग माणसाचा आणि कुत्र्याला शिवीगाळ करून तो साईडला बांधून टाकलं. 2-3 दिवस त्याला अन्नही सुद्धा दिलं नाही आणि त्याच्या पत्नीनं म्हटलं की मी येणार नाही, मी बाळासोबत राहील, तुम्ही 4 लोक चालले जा. त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठेतरी सत्प्रवृत्ती आली आणि चांगले विचार आले. म्हणते तूच नाही जास, माझा पोरगाच नाही जा, परिवारच नाही जात, मी नाही जात. मग पैसे, अरे जाऊ दे पैसे म्हणते, केव्हाही कमवून टाकून म्हणते, नंतर जाऊन म्हणते. पण हा जो आनंद आहे की आपण जाऊ तर नाही परंतु डोळ्यानं बघू जे लोक जातात कसे आणि शिप कसा आहे, म्हणून कारण तो त्यांना सार करण्याकरता म्हणा किंवा त्या समुद्राच्या किनाऱ्यावर गेला आणि किनाऱ्यावर गेल्याच्या नंतर जेव्हा शिप जात होती तेव्हा डोळ्यात अश्रू पडत होते त्याचे. तेव्हा काच साले कुत्र्यानं माझ्या पोराला चावलं नसतं म्हणजे हा मनात शिवा देत होता, राग होता ना, तर आज मी गेलो असतो म्हणजे कुत्र्याला खूप शिवा देत होता, खूप शिवा देत होता. मग तो शिप गेला, जहाज गेलं, हे घरी आलं, परंतु त्याला झोप नाही लागत. एवढे पैसे गेले, मी गेलो नाही, कायलं माया पोराला कुत्र्याने चावलं. जेव्हा सकाळी उठला, रात्रभर झोप नाही, सकाळ झाली, जेव्हा सकाळी उठला तेव्हा पेपर वाचत होता आणि पेपरामध्ये बातमी आली का जो टायटॅनिक शिप जहाज जो काल प्रवास केला आणि अर्ध्या समुद्रामध्ये डुबला. काय बातमी आली प्रकाशित पेपर मध्ये की ज्या शिप मध्ये जेवढे करोडपती अरबपती चांगले व्यक्ती गेले तो अर्ध्या समुद्रात जाऊन वादळ आल्याच्या नंतर संपूर्ण टायटॅनिक शिप जहाज हा समुद्राच्या खोलीमध्ये गेला आणि तो डुबला. सर्वचे सर्व लोक मरण पावले, शोककळा पसरली आणि त्यावेळेस तो धावत पेपर फेकलं, चहाचं कप फेकलं आणि सरळ कुत्र्याकडे गेला आणि कुत्र्याला पकडलं आणि कुत्र्याचं एवढं पप्पी घेऊ लागला, एवढा लाड करू लागला की कुत्र्या खूप खूप धन्यवाद की का तू माझ्या मुलाला चावला नसतास आणि त्या कारणामुळे मी जर गेलो नसतो तर आज मी तिथं मेलो असतो, माझा संपूर्ण परिवार मेला असता. तर याकडून तुम्ही शिक घ्या. परमेश्वर आपल्याला दुःख देतो, परमेश्वर त्रास देतो, परमेश्वर आपल्याला सहन करत नाही अशी बिमारी देतो, परंतु त्याच्यामध्ये काही नाही, परमेश्वराचा एक संदेश असतो, काहीतरी परमेश्वराची एक सीख असतो. म्हणून संकट काळामध्ये भगवंताचं धन्यवाद द्या, सुखामध्ये भगवंताचं धन्यवाद द्या. जशी परिस्थिती आहे, जसं आपण आहोत तसंच आपण समाधानी राहून भगवंताचे चांगले कार्य करा. याच्याकडे त्याच्याकडे बोट दाखवा नको. बाबांनी 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिला, त्याच्यातच तुम्ही धन्य माना आणि आपले जीवन सुखकर बनवा. वादविवाद तुम्ही साईडला ठेवा, परंतु जेव्हा भगवत कार्य येतात, भगवंताचे कार्य येतात, तेव्हा तुम्ही एकटा ठेवा. आणि या सत्संगात जो बी सेवक येईल, वाईट असो, दूरचा असो, दुसऱ्या मंडळाचा असो किंवा आपला कितीही दुश्मन असेल तरी त्याच्यासोबत मी सेवक आहे म्हणून प्रेम भावनाने बहीण भाऊ समजून नमस्कार करा, जवळ घ्या आणि चांगले कार्य कराल तर या सतयुगामध्ये मानव धर्मात तुमचं नाव राहील, तुमचं कीर्ती राहील आणि समोर काहीतरी कराल आणि भगवंताच्या डोळ्यामध्ये एक आनंदाचे अश्रू येतील की मी बनवलेला सेवक हा कुठेतरी चांगला वागतो आणि चांगला कार्य करतो. मला आज बोलवलं म्हणून युवकांना किंवा युवतींना मी सांगू इच्छितो कि अपनी फौलाद की हिम्मत को न खोने देना, नफरत के बीज न कभी बोने देना. अपनी फौलाद की हिम्मत को न खोने देना, नफरत के बीज न बोने देना. अरे तुम्हारे जिस्म के टुकड़े भी हो जाए मगर इस जाम के सेवकों ने एकता के टुकड़े न होने देना, एकता के टुकड़े न होने देना. आजच्या प्रसंगी आत्मबोल तर नाही आहेत, ताईला माझा इथून नमस्कार, परंतु आत्मबोल काय आहेत हे नरेश भाऊ आणि सार्वेजी सांगतीलच. ताईला माझा इथून नमस्कार, प्रेमपूर्वक आदरपूर्वक प्रणाम. म्हणतात कि आप मानो या ना मानो यह हकीकत है, आप मानो या ना मानो यह हकीकत है, मानव धर्म हर इंसान की जरूरत है. अरे कभी आकर के बैठो आत्मबोल की चर्चा बैठक में. लक्षात घ्या, 4 ओळी आपल्या जीवनाचं सार आहे कि आप मानो या ना मानो यह हकीकत है, मानव धर्म हर इंसान की जरूरत है. कभी आकर के बैठो इस आत्मबोल की चर्चा बैठक में, जान जाओगे आत्मबोल सच है की झूठ है, जान जाओगे आत्मबोल सच है की झूठ है. आज मला बोलावलं, माझा मान सन्मान केलं, मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, थोडस जास्त वेळ घेतलं त्याबद्दल आणि माझे 2 शब्द ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचं ऋणी आहे, सर्वांचं अभिनंदन आहे. आणि आज मला
इथं जो आनंद किंवा जो प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन, आभार. चला सर्व मिळून एकतेने जय करू. भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा नमस्कार नमस्कार नमस्कार. धन्यवाद.